नमस्कार, धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ब्लाऊज संदर्भात शोल्डर का उतरते। कारण ज्या बऱ्याच मैत्रिणी नवीन शिवत आहेत त्यांना हा प्रॉब्लेम येतो की बऱ्याच वेळा शोल्डर त्यांचं उतरतं आणि शोल्डर का उतरतं हे त्यांना बऱ्याच वेळा लक्षात येत नाही की का मापं तर आम्ही व्यवस्थित घेतलीत पण शोल्डर का उतरतं। तर त्या संदर्भात मी आज शोल्डर उतरण्याची कारणं आणि त्याच्यावरती ते उतरू नये यासाठी आपण काय दक्षता घ्यायला पाहिजे अशा संदर्भात मी थोडक्यात आज माहिती सांगणार आहे तुम्हाला। तर बघा, एक तर तुमच्याकडं मापाचा ब्लाऊज आला असेल तर तो व्यवस्थित मेजरमेंट घ्या। कारण तो जर समजा मापाचा ब्लाऊज व्यवस्थित नसेल आणि त्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असेल तर तुम्हीही जे ब्लाऊज शिवलाय त्यामध्ये तोच प्रॉब्लेम येणार। त्यामुळे ज्या ब्लाऊजचं तुम्ही माप घेताय तो पण ब्लाऊज व्यवस्थित पाहिजे। जर अंगावरून मापे घेणार असाल तर मापं घेताना सुद्धा ती व्यवस्थित घ्या आणि काळजीपूर्वक घ्या। आणि दुसरं म्हणजे एक तर ब्लाऊजचे मेजरमेंट जे घेता त्याची उंची जर तुम्ही प्रमाणाच्या बाहेर जास्त ठेवली तरी पण शोल्डर उतरतं। आणि दुसरं म्हणजे जर समजा मुंड्याचं माप हे तुम्ही एक तर कमी किंवा जास्त ठेवलं, जर मुंडा जास्त झाला किंवा जर कमी झाला इथून तर ते सुद्धा शोल्डर उतरतं। कारण जर प्रमाणाच्या बाहेर मुंडा झाला तर लूज पडतो आणि जर घट्ट झाला तर एक तर ब्लाऊज ह्या साईडला असा खेचला जातो आणि म्हणून मग शोल्डर उतरतं। दुसरं म्हणजे एक तर मागचा गळा जास्त झाला असेल किंवा फ्रंट साईडचा गळा जर जास्त झाला असेल तरी पण शोल्डर उतरतं। आणि दुसरा म्हणजे तुम्ही कमरेत आणि छातीमध्ये जर ब्लाऊज सैल बसला असेल, जर समजा तुम्ही छातीत पण सैल ठेवलाय आणि कमरेत पण सैल ठेवलाय तरीसुद्धा शोल्डर उतरतं। ही बरीच कारणं आहेत आणि त्यामुळं तुम्ही एक तर व्यवस्थित म्हणजे ही सगळी आपली कारणं आहेत शोल्डर उतरण्याची। आणि त्यामुळे हे शोल्डर उतरू नये ह्यासाठी काय केलं पाहिजे, तर प्रथम तुम्ही व्यवस्थित ब्लाऊजचं मेजरमेंट एक नाही तर 2 वेळा व्यवस्थित घ्या आणि व्यवस्थित घेतले की नाही हे 2 वेळा तुम्ही चेक करा। दुसरं म्हणजे उंची ही व्यवस्थित ठेवा ब्लाऊजची, जास्त उंची ठेवू नका। प्रमाणाच्या बाहेर जर उंची ठेवली तरीसुद्धा शोल्डर उतरतं। तिसरं म्हणजे कमरेमध्ये आणि छातीमध्ये फिटिंग ठेवा व्यवस्थित। जर सैल थोडा जरी अर्धा इंच सैल झाला तरीसुद्धा शोल्डर उतरतं। आणि मेन म्हणजे मागील गळा आणि पुढील गळा तर जर तुम्ही फार पसरून ठेवला किंवा फार डीप ठेवला तरीसुद्धा शोल्डर उतरतं। आणि दुसरं म्हणजे शोल्डर जे तुम्ही शोल्डरचं माप घेतले ते पण जर तुम्ही जास्त ठेवलं आणि गळा पण जर मागचा जास्त ठेवला तरी पण शोल्डर उतरते। जर शोल्डर जास्त ठेवलं तर गळ्याची उंची कमी ठेवावी लागते आणि गळ्याची उंची जर जास्त ठेवणार असेल तर तुम्हाला पूर्ण शोल्डरमधून 1 इंच शोल्डरचे माप कमी ठेवावे लागते। म्हणजे डीप गळ्याला शोल्डर हे कमी ठेवावं लागतं। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मेजरमेंट ब्लाऊजचे कसे घ्यायचे आणि ब्लाऊज कटिंग कसं करायचं हा पण व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केला आहे, तुम्ही नक्की बघा। आणि मेन कारण म्हणजे शोल्डर उतरण्याचं जो तुम्ही असा ब्लाऊजला गोट लावता तो जर गोट तुम्ही व्यवस्थित म्हणजे थोडंसं खेचून लावायला लागतो, जेणेकरून इथे शोल्डरच्या ठिकाणी आणि ज्यावेळेस राऊंड गळा असेल त्या ठिकाणी जर तुम्ही गोट व्यवस्थित शिस्तीत आणि जरा ओढून लावला तर शोल्डर अजिबात उतरणार नाही। ही सगळी मेन शोल्डर उतरण्याची कारणं आहेत। हे जर तुम्ही काळजीपूर्वक व्यवस्थित तुम्ही जर मेजरमेंट घेतलं आणि कटिंग जर व्यवस्थित केलं तर शोल्डर अजिबात उतरणार नाही। आणि मेन म्हणजे एक कारण आहे की जर फ्रंट साईडला तुम्ही हे जर कटोरीचं माप आहे हे पण जर आता हा हाफ कटोरीचा ब्लाऊज आहे पण जर समजा फ्रंट साईडला कटोरीचं माप पण तुम्ही जर जास्त ठेवलं कटोरी तरीसुद्धा शोल्डर खूप उतरतो। म्हणजे सगळ्याच गोष्टी व्यवस्थित मापात असणं गरजेचं आहे आणि ह्या जर व्यवस्थित काळजीपूर्वक तुम्ही जर केलं तर शोल्डर उतरण्याचा कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही। तर ह्या ब्लाऊजच्या संदर्भात आणि काही तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी पाहिजे असतील, माहिती पाहिजे असतील आणि काय तुम्हाला अजून ब्लाऊज कटिंग करताना किंवा स्टिचिंग करताना जो काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारू शकता। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। धन्यवाद, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।